रामकृष्ण आले मला काय सांगाल, आपलं नाव सांगावं. माझे नाव बाळासाहेब तुकाराम सातपुते, बरं. बदलवाडी या गावचा रहिवासी नागरिक, गुरु ग्रामपंचायत नावला कुंबरी. या ठिकाणी 2016 साली MIDCने जमीन संपादित केली 1200 एकर आणि गावच्या विकासासाठी 15 एकर जमीन देणार असं आश्वासन दिलं होतं. त्या विकास कामांमध्ये गावातील शाळा असेल, मुलांचं क्रीडांगण असेल, गावची मशानभूमी असेल, बाकीचे इतर काही सुविधा असतील, या सगळ्या सुविधा त्यांनी प्लॅननुसार आम्हाला सांगितलं. आमच्या जमिनी संपादित केल्या आणि जमिनी घेतल्यानंतर आत्ता 2026पर्यंत त्यांनी एकही गावचा विकास केलेला नाही. उलट पारंपरिक आमची मशानभूमी जी आहे बदलवाडी ग्रामस्थांची, आज 40 ते 50 वर्षापूर्वीची मशानभूमी 7/12 नोंद असतानासुद्धा या MIDCनी एका खाजगी कंपनीला सुपर ऑटो लिमिटेड ह्या कंपनीला जागा 1 वर्षापूर्वी संपादित केली. 661 आणि 662 गट नंबरमध्ये बदलवाडी गावची वैयक्तिक मशानभूमी होती बदलवाडी ग्रामपंचायतीची. तर ती मशानभूमी जमीनदोस्त करून MIDCने आम्ही मशानभूमी उद्ध्वस्त केल्यानंतर 18 फेब्रुवारीला आम्ही आंदोलन चालू केलं, अमर उपोषण. ते आमचं उपोषण त्यांनी 8 दिवसात सोडवलं. या MIDCचे RO साहेब, नितीन गवळी साहेब आणि साबळे साहेब आणि आमच्या स्थानिक आमदार आणि त्याच्यानंतर गावचे संपूर्ण पुढारी यांनी मिळून जे आम्हाला असं आश्वासन दिलं की तुमची मशानभूमी जोपर्यंत बांधकाम चालू होत नाही तोपर्यंत हे कंपनीचं काम चालू राहणार नाही. पण आज असं झालं की जे पाच लोक ग्रामस्थ जिथं उपोषणाला बसली होती त्यांच्यावरती MIDCच्या साहेबांनी पोलीस स्टेशनला कारवाई करायला सांगितली आणि कंपनीने त्या 5 लोकांवरती केस दाखल केली आणि त्यांना दमदाटी करून गावच्या लोकांना दमदाटी करून आता त्या कंपनीचं काम पूर्ववत चालू केलेलं आहे. आज गावाला असा प्रश्न पडला आहे की आज 15 दिवसापूर्वी आमच्या गावातला एक माणूस गेला, त्याचा अंत्यविधी करण्यासाठी आम्हाला रस्त्याच्या कडेला अंत्यविधी करावा लागला आणि संपूर्ण गाव रस्त्यावर बसावं लागलं. अशा एवढ्या उन्हाच्या, त्या मार्चच्या उन्हाच्या तळतळत्या उन्हामध्ये अख्खं ग्रामस्थ दुपारच्या 2च्या नंतर रस्त्यावरती बसून त्यांचा अंत्यविधी करीत होता. आज आमचा कुणी पण इथं कैवारी नसल्यासारखं झालेलं आहे आणि आमची प्रशासनाने अशी काय एक सुविधा करून द्यावी की बाबा आमच्या ज्या सुविधा आहेत, आमची अशी मागणी आहे की ह्या सगळं आमच्या ज्या सुविधा तुम्ही देणार होता त्या कधी देणार आहेत की नाही देणार. आता आज आमचं गाव असं याच्यावरती आलेलं आहे की आता आम्ही आज पंचायत समितीसमोर उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार आहे तहसील कार्यालयासमोर. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. एवढी आमची दखल घ्यावी ही विनंती करतो मी. स्मशानभूमी झालीच पाहिजे, स्मशानभूमी झालीच पाहिजे, स्मशानभूमी झालीच पाहिजे. खऱ्या अर्थानं आज ही जी जनभावना आहे, आज बदलवाडी, मिंडेवाडी आणि नावलाकुंड ग्रामस्थातील हा अस्मितेचा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं या गावाने ह्या MIDCसाठी 1200 ते 1500 एकर जमीन दिल्यानंतर गावाला अंतविधीसाठी जागा उपलब्ध नसणे आणि गावाच्या विकासासाठी त्याच्यात आरोग्य केंद्र असेल, शाळा असेल, क्रीडांगण असेल, त्यांचं सभागृह असेल, आज ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या रक्ताचा तुकडा म्हणजे आपली जमीन दिलेली आहे आणि त्यांना जर त्यांच्या अंत्यविधीसाठी जर जागा उपलब्ध नसेल तर ही दुर्दैवी बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब अशी मी या सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो. आणि खऱ्या अर्थानं विकास म्हणत असताना विकास काय विकास म्हणजे ज्या लोकांनी आपली जमीन विकासासाठी दिली आणि त्यांचा अंत्यविधी होत असताना त्यांना जागा नसावी, हा कोणत्या पद्धतीचा विकास आहे हे मी आपल्याद्वारे सांगू इच्छितो. ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रतिनिधीकडे किती पाठपुरावा केला, लोकप्रतिनिधींनी तुम्हाला किती प्रतिसाद दिला? ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांनी साथ दिली या गोष्टीला. काम थांबवलं पण आता परत काम केलं चालू आमदारांना काम बंद ठेवलं, काम बंद ठेवलं. आता त्या लोकांनी बरेचसे काम चालू केले. त्याबद्दल काही काम बंद करण्याबाबत या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बदलवाडी आणि मिंडेवाडी या गावाची स्मशानभूमी शेवटचा मुक्काम असतो तोच उद्ध्वस्त केला. त्याबद्दल काय पाहिलं गेलं
तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण आशिया खंडामध्ये जी मोठी डेव्हलपमेंट होती ती आमच्या नागपूरमध्ये बदलवाडी दागवडी या सर्व परिसरामध्ये होती. आज जर पाहिलं गेलं तर तुम्ही या आशिया खंडामध्ये जे नामांकित काही जे व्यवसाय चालतात ते आमच्या ह्या नागपूर गावामध्ये आमच्या वाड्या वस्त्यांमध्ये सगळीकडे आपण पाहायला तुम्हाला भेटेल. आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो आज ग्रामीण भाग असेल तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील तरुण युवक इथे येऊन रोजगार निर्मिती करतात. त्या गोष्टीचा आम्हाला म्हणजे आनंद आहे आणि त्याचं स्वागत देखील करत आहोत. परंतु आज या परिसरामध्ये जे 2,000 ही शेतकरी MIDC आमच्या शेतकऱ्यांकडे घेतलेली आहे. ज्यावेळेस MIDCने ह्या प्रक्रिया राबवते, ज्यावेळेस MIDC संपादन करते, ते संपादन करत असताना आता ग्रामस्थांनी देखील सांगितलं की एखाद्याची हरकत असेल तर MIDC पेमेंट काढत नाही. इतर हातात जर कुठला काय बोजा असेल तर MIDC त्या शेतकऱ्याला पूर्ण 5-5, 10-10 वर्षे पायपीट करावी लागतो तरी देखील पेमेंट घेत नाही. आज जर MIDCच्या त्या आमच्या हद्दीमध्ये त्या बदलवाडीच्या हद्दीमध्ये स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या इतर हातामध्ये देखील आपण पाहत आहे की स्मशानभूमीचा उल्लेख आहे आणि हे 40 वर्षाहून अधिक तिथले सर्व ग्रामस्थांचा अंत्यविधी होते. आज जर समजा MIDCने त्या सर्व गोष्टींचं जर पूर्णपणे आम्हाला म्हणजे काय आहे स्मशानभूमीसाठी जागा भेटली नाही तर आज आपण पाहता की धर्माची भूमिमुळे सारखे कार्यकर्ते आज तिथं त्यांचा अंत्यसंस्कार पूर्ण रस्त्याच्याकडे करावा लागला. आणि आम्ही देखील या तरुणांच्या माध्यमातून आणि देखील गावाच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या अधिकाऱ्यांना की उद्या जर अशी काही दुर्दैवी घटना घडली तर ती तहसील कचेरीमध्ये तिचा हिंदू संस्कृती रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला संस्कार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या MIDCने करू नये अशी आमची देखील तरुणांची मागणी की आपण लवकरात लवकर आज आंदोलन होताना देखील 15 दिवसाचा टाईम पिरियड दिला होता की आम्हाला तुम्ही आश्वासन देतो. आम्हाला मागच्या वेळेस देखील आमच्या जमिनी ज्यावेळेस संपादन करून घेतल्या त्यावेळेस देखील अशी आश्वासन दिली होती की तुम्हाला क्रीडांगणासाठी जागा देऊ, शैक्षणिकसाठी जागा देऊ आणि आज गावठाणासाठी आज आपण पाहता की गावठाणातून संपूर्ण ही रोजंदारी जी आहे आज MIDC एखादा प्लॅन करत असताना पूर्णपणे प्लॅन करत असते की बाबा आपण ज्यावेळेस प्रॉपर्टी करतो त्यावेळेस संपूर्ण एम्युनिटीज सोडाव्या लागतात, ओपन स्पेस सोडावा लागतो. आज MIDCकडे कुठलंच प्लॅनिंग नाही आहे. आज गावठाण असेल किंवा निरदारी वाढती आणि MIDCची जी औद्योगिक क्षेत्र वाढत आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही कामगार काम करत आहे त्या कामगारांना राहण्यासाठी सुद्धा जागा नाही. आज आमच्या गावामध्ये देखील सर्वांनी त्यांना राहण्यासाठी जागा दिली, परंतु आज परिस्थिती अशी आहे की अंत्यसंस्कार करायचा कुठं एवढी दुर्दैवी परिस्थिती आज MIDCच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली. बापू, आपल्या भागामध्ये MIDC आली